3.5 मुहूर्तांपैकी एक बलिप्रतिपदा जाणून घेऊया. महत्त्व, कथा आणि शुभ मुहूर्त आणि गोवर्धन पूजा का करतात? दिवाळी, पाडवा, राहू सदा नात्यात गोडवा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. दिवाळीचा पाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा. शुभ दीपावली. वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानापासून सुरू होतो. पण पाडव्याला विशेष महत्त्व आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी घरातील एखादी मोठी वस्तू किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. या दिवशी नातेवाईक किंवा मित्रमंडळी एकमेकांच्या घरी फराळाला आणि जेवायला जातात. यावेळी मिष्टान्न करण्याची पद्धत आहे. एकूणच पाडव्याचा सण हा मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. यावेळी 14 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. ज्याप्रमाणे प्रतिपदेस शालिवाहन शके नवे संवत्सर सुरू होते, त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. अश्विन अमावस्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नव्या वह्यांचे पूजन करतात व पाडव्यापासून जमा खर्चाच्या नवीन वह्या सुरू केल्या जातात. व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद, कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. श्रीकृष्णांच्या किंवा श्री विष्णूंच्या देवळात ही पूजा केली जाते. या दिवशी देवाला अनेक पक्वानांचा आणि मिठायांचा नैवेद्य अर्पण केला जातो. बलिप्रतिपदा म्हणजेच याला काही भागात पाडवा असेही म्हणतात. दिवाळी पाडवा पती पत्नीसाठी महत्त्वाचा सण आहे. नवविवाहित दाम्पत्य हा दिवस पत्नीच्या माहेरी साजरा करतात. त्याचा उल्लेख दिवाळ सण असा केला जातो. या निमित्ताने जावयाला आहेर किंवा भेटवस्तू दिली जाते. घरोघरी सायंकाळी पाटाच्या भोवती रांगोळी काढून पती पत्नीचे औक्षण करते. पुरुष हे शिवाचं आणि स्त्री हे देवी दुर्गाचं प्रतीक असल्याने औक्षण केल्यामुळे पती व पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. पती आणि पत्नीमधील प्रेम, आदर आणि निष्ठा याची प्रचिती यातून बघायला मिळते. एकमेकांना भेटवस्तू देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजेच पाडव्याचे ओवाळणे आणि त्यानिमित्त आदरभाव वाढवणे. पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या निरोगी स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ओवाळताना काही खास गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. साधारणतः ओवाळण करताना सोने, चांदी, धातूंपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करतो. मात्र पाडव्याची ओवाळणी ही केवळ सुपारीने करायची असते. ओवाळणीनंतर गोडाधोडाचे जेवण पतीला खाऊ घालावे. असे म्हणतात की बलिराजा हा शेतकरी राजा होता. हा राजा जनतेची काळजी घेत होता. म्हणून त्यांचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात असे म्हणतात, इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ, अशी प्रार्थना
आजच्या दिवशी करतात. हा सण मुळात कृषी संस्कृतीतून आला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचे खूप महत्त्व आहे. बलिप्रतिपदेला बलिराजाची पूजा करण्याची प्रथा आहे. पंचरंगी रांगोळीने बलिराजा आणि त्यांची पत्नी विंध्यावली यांची चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे अन्नदान आणि दीपदान केले जाते. ग्रामीण भागात आजच्या दिवशीही गोवर्धन पूजा केली जाते. यासाठी शेणाचा पर्वत करून त्याला दुर्वा आणि फुले वाहतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी आणि वासरे यांचे चित्र शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि त्यांची मिरवणूक काढतात. बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथानुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले. म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बली हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहित दक्ष राजा म्हणून बलिराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बलिराजाने एक यज्ञ केला आणि या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. म्हणूनच या दिवसाला बलिप्रतिपदा असं म्हणतात. आपण आता कथेला सुरुवात करूयात. बलिप्रतिपदा साजरी करण्यामागची कथा अशी आहे की अत्यंत दानशूर परंतु दान कुणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलिराजाला भगवान श्रीकृष्णांचे वामन अवतार घेऊन पाताळात पाठवल्याचा हा दिवस आहे. पृथ्वी तलावर दीपावली साजरी केली जाते आणि या घटनेचा प्रमुख आधार आहे बलिराजा. बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. आपल्या प्रजेवर त्याचे खूप प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असायचा. दारी येणाऱ्या प्रत्येक माणसाला जे मागेल ते दान तो त्याला देत असायचा. दान देणे हा एक उत्तम गुण आहे. तर गुणांचा अतिरेक हा दोषच असतो. कोणाला काय, केव्हा, कधी द्यावे शास्त्रात आणि गीतेत सांगितलं आहे. सत्पात्री दान द्यावे, अपात्री देऊ नये. अपात्री माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते गर्विष्ठ होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने वामन अवतार घेतला. वामनाने बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवं? तेव्हा वामनाने श्रीपाद भूमी दान मागितले. वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार? श्रीपाद भूमी या वामनाला तर काय होईल याची राजा बलीने विचारसुद्धा केला नाही आणि तो हो म्हणाला. त्याचबरोबर या वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले व तिसरा पाय आता कोठे ठेवू असे बलिराजाला विचारले. असे विचारले असता तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून बलिराजाला पाताळात घालावायचे असे ठरवून वामनाने तुला काही वर मागायचा असेल तर माग असं सांगितलं. तेव्हा बलिराजाने वर मागितला, आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात. तुमची केवळ 3 पावलं टाकल्याने हे सर्व घडलं आहे. पृथ्वीवर प्रतिवर्षी 3 दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखलं जावं. प्रभू यमापित्यर्थ दीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत
त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा. त्याचवेळी बलिराजाची भक्ती आणि दातृत्व यामुळे प्रसन्न होऊन त्याला या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील, तसेच ही तिथी तुझ्या नावाने ओळखली जाईल असे वरदान दिले. म्हणजेच ते 3 दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा याला बळीराज्य असे म्हणतात. असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला. गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील दानशूर बलिराजाला पाताळ लोकांचे राज्य बहाल केले आणि वर दिला. कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. यावरून भगवंतांची तत्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. लोक बलीची पूजा करतात. बलीने राक्षसकुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्यईने त्यांच्यावर वामनदेवाची कृपा झाली. तो सात्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्यांच्या हातून वाईट कृत्य घडत असतात. परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यामुळे देवत्वाला पोहोचू शकतो. हे उदाहरण यावरून दिसून येतं. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभय राहतच नाही. यमसुद्धा त्याचा मित्र आणि बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की भगवंत हा सर्वस्व अर्पण करणाऱ्याचा दाससुद्धा होण्याची सिद्धता ठेवतो. बलिराजाने श्री विष्णूंना विनंती केली की आता माझ्याकडे काहीच नाही, तुम्ही पाताळात राहावे. बलिराजाच्या विनंतीवरून श्री विष्णूने हे 4 महिने पाताळात राहतात. आता यापुढे गोवर्धन पर्वताची पूजा का केली जाते यामागील कथा पाहूया. गोवर्धन पूजेचा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यात येतो आणि या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. पर्वताची पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी लोक 56 किंवा 108 प्रकारचे पदार्थ तयार करतात आणि हे पदार्थ भगवान श्रीकृष्णाला अर्पण करतात. गोवर्धन पूजा दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरी केली जाते. 2023 मध्ये ही पूजा 14 नोव्हेंबर रोजी केली जाईल. पूजा करण्याची वेळ 6:43 ते 8:52 पर्यंत. गोवर्धन पूजा साजरी करण्यामागे एक कथा आहे आणि या कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी लोकांना गोवर्धन पूजा करण्याचा सल्ला दिला आहे. एके दिवशी श्रीकृष्णांची आई यशोदा भगवान इंद्राची पूजा करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या आईला विचारले की भगवान इंद्रांची पूजा का केली जाते. श्रीकृष्णांच्या या प्रश्नांच्या उत्तरात त्यांच्या आईने त्यांना सांगितले की त्यांच्या गावात पाऊस व्हावा म्हणून सर्व गावकरी आणि ते भगवान इंद्रजींची पूजा करत आहेत. पावसामुळे त्यांच्या गावात पिके व गवताचे चांगले उत्पादन होणार असून गायींना खायला चारा उपलब्ध होणार आहे. आईचे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण लगेच म्हणाले की जर असं होणार असेल तर आपण भगवान इंद्राच्या ऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करावी, कारण या डोंगरावर गेल्यानेच गायींना खायला गवत मिळतं. श्रीकृष्णाच्या विधानाचा प्रभाव त्यांच्या आईवर तसेच ब्रज लोकांवर झाला आणि ब्रजचे लोक इंद्रदेवाची पूजा करण्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले. तसेच गोवर्धनाची आराधनाही करू लागले. यावर भगवान इंद्र क्रोधित झाले आणि क्रोधाने त्यांच्यावर मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे गावातील लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागला आणि ते भगवान श्रीकृष्णांकडे मदत मागण्यासाठी गेले. त्याचवेळी सततच्या मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरात पाणी भरू लागले आणि त्यांना राहायला जागाही मिळत नव्हती.
आपल्या गावातील लोकांचे पावसापासून रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला. त्यानंतर ब्रजचे लोक या पर्वताखाली जाऊन उभे राहिले. देवाने हा डोंगर आठवडाभर उचलून ठेवला. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचं रूप असल्याचे जेव्हा इंद्राला कळाले, तेव्हा त्यांनी आपली चूक समजली आणि त्यांनी पाऊस थांबवला. पाऊस थांबवल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पर्वत खाली ठेवला आणि आपल्या गावातील लोकांना दरवर्षी गोवर्धन पूजा साजरी करण्याची आज्ञा दिली. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जाऊ लागला. गोवर्धन पूजेला अन्नकूट असंही म्हणतात. ही पूजा करण्यासाठी अन्नकूट बनवून यशोदानंदन श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. त्यामुळे या सणाला अन्नकूट उत्सव असंही म्हणतात. अन्नकूट हा एक प्रकारचा पदार्थ आहे जो विविध प्रकारच्या भाज्या, दूध आणि तांदूळ यांचा वापर करून बनवला जातो. या पूजेचं महत्त्व असं की वृक्ष, वनस्पती, प्राणी, पक्षी, नद्या, पर्वत इत्यादी निसर्गातील प्रत्येक गोष्टींवर आपले जीवन अवलंबून आहे, असा हा संदेश दिला जातो. म्हणून आपण सर्वांचे आभार मानले पाहिजेत. भारतातील हवामान संतुलनाचे मुख्य कारण म्हणजे पर्वतरांगा आणि नद्या. अशा प्रकारे हा दिवस सर्व नैसर्गिक संपत्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त करतो. या दिवशी गायीची विशेष पूजा केली जाते. त्यांचे दूध, तूप, ताक, दही, लोणी इतकेच नव्हे तर शेण व मूत्र यांचा मानवजातीला फायदा झाला आहे. अशा परिस्थितीतही हिंदू धर्मात गंगा नदीच्या समतुल्य मानल्या जाणाऱ्या गायीची या दिवशी पूजा केली जाते. म्हणूनच गोवर्धन पूजेला अन्नकूट असंही म्हणतात. भंडारा अनेक ठिकाणी होतो. आजकाल हा अन्नकूट महिनाभर चालतो. आधुनिक युगात तो पार्टीसारखा साजरा केला जाऊ लागला आहे. मात्र या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वतांची पूजा केली जाते. विशेषतः शेतकरी ही पूजा करतात. त्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर, अंगणात किंवा शेतात शुद्ध माती किंवा शेणखताचा वापर करून गोवर्धन पर्वत तयार केला जातो आणि त्याला 56 नैवेद्य दाखवले जातात. घरच्या स्वयंपाकात ताजे पदार्थ तयार करून गाई, म्हशी, शेतातील कोठार, बैल, शेतीची अवजारे, चूल इत्यादी शेण किंवा मातीपासून बनवले जातात. या पूजेद्वारे शेती आणि हवामानातील नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंधित सर्व गोष्टींची पूजा केली जाते. म्हणूनच याला गोवर्धन पूजा असे म्हणतात. इथं श्रीकृष्णाची आरती केली जाते. श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी त्यांना दुधाने अंघोळ घालण्यात येते. नवीन वस्त्र परिधान केली जातात. या दिवशी अनेक लोक मथुरा, वृंदावन, उत्तर प्रदेशजवळील गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा करतात. हिंदू धर्मात परिक्रमेला खूप महत्त्व आहे. घरातील पूजेपेक्षा या परिक्रमेला अधिक महत्त्व आहे. श्रीकृष्णांनी इंद्रदेवांचा अभिमान मोडून निसर्गाचे महत्त्व समजावून सांगितले. बोटावर पर्वत उचलला आणि रक्षक केले. अशा बालगोपाळ लीलाधरांना शतशः प्रणाम. आपली संस्कृती महान आहे. गायीचा आदर करायला शिकवले. निसर्गाने दिलेले प्रेम अंगवरदान आहे. सर्वांना मान देत, सन्मान देत तो गोकुळाचा गोपाळ बनला आणि रोज गायी चरायला घेऊन जाऊ लागला. गायीची सेवा करत असे. हा सण मोठा आहे आणि तो मोठ्या प्रमाणातच साजरा केला जातो. सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला जातो. असा हा आनंदाचा दिवस असतो. सुख समृद्धी सर्वांना लाभू दे आणि तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.